तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारणार आहे. म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर तुम्हाला नेमकं कसं वाटतं? म्हणजे वा, आज काहीतरी नवीन करायचंय असा उत्साह वाटतो, का मग अरे देवा, पुन्हा तोच दिवस, तेच काम, तोच वैताग असं वाटतंय? खरं तर आपण सगळेच पैशाच्या आणि कामाच्या मागे धावतोय. पण हे ऊर फुटेस्तोवर जे धावणं आहे ते नेमकं कशासाठी हेच आपल्याला ठाऊक नाहीये. आणि मग अशा वेळी आपलं जीवन आनंदी कसं होणार? मंडळी, जपानमध्ये एक ओकिनावा नावाचं बेट आहे. तिथली माणसं 100-100 वर्ष जगतात आणि तीही शेवटपर्यंत एकदम मजेत. त्यांचं हे गुपित एका शब्दामध्ये दडलंय आणि तो शब्द म्हणजे इकेगाई. आता ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाहीये त्यांना प्रश्न पडला असेल की इकेगाई म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण. सकाळी डोळे उघडल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला आनंदाने अंथरुणातून बाहेर पडायला लावते? तोच तुमचा इकेगाई. आता माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेली 30 वर्ष मी जे अध्यापन क्षेत्रामध्ये काम करते तोच तर माझा इकेगाई आहे. आता या इकेगाईचे 5 गोल्डन रूल्स मानले जातात. पहिला रूल म्हणजे नेहमी सक्रिय राहा, रिटायर होऊ नका कधीच. जपानी लोकांच्या डिक्शनरीमध्ये निवृत्ती हा शब्दच नाहीये. वय झालं तरी काही ना काही करत राहा. मन गुंतलेलं असणं हेच तरुण राहण्याचं लक्षण आहे. दुसरा मंत्र म्हणजे घाई करू नका, सबुरीने घ्या. निसर्ग कधीच घाई नाही करत, तरीही फुलं वेळेवर उमलतात. मग आपलीच काय एवढी धावपळ? वर्तमानात जगायला आपणही शिकायला हवं ना. तिसरा नियम म्हणजे 80% डाएट नियम. 80% पोट भरलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा जेवण थांबवा. मंडळी, आपण जगण्यासाठी खातोय, खाण्यासाठी जगत नाहीये ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवायला हवं. नियम क्रमांक 4, चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहा. एकटं जगणं खूप अवघड असतं. आपली माणसं सोबत असली की मग मानसिक ताण निम्म्याने कमी होतो. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे नेहमी हसत राहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवा. आज तुमच्याकडे जे काही आहे म्हणजे आरोग्य, आपलं कुटुंब, आपल्याला मिळणारं जेवण, त्याबद्दल निसर्गाचे आणि परमेश्वराचे आभार माना. मंडळी, इकेगाई हे फक्त पुस्तक नाहीये, तर तो एक जगण्याचा सुंदर मार्ग आहे. कदाचित तुमचा इकेगाई आजच्या आज नाही सापडणार तुम्हाला, पण शोधण्याचा प्रवास आजपासून नक्की सुरू करू शकाल. सुरुवात करणार ना?